नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचा किचन क्लाउड आशामध्ये। आज मी घेऊन आले आहे काटेकोसायची भाजी। ह्या भाजी आपल्याला भाजीमध्ये आपल्याला भिजवलेले चणा डाळ घालायची आहे आणि ही बघा ही भाजी अशा प्रकारे दिसते। माळरानावर शेताच्या बुंध्यावर ही भाजी स्वतःहूनच लागते। हिला काही बीज टाकावं लागत नाही, काही नाही। ही नैसर्गिक रानभाजी आहे। तर आमच्या नागपुरात दही बाजारमध्ये ही भाजी भरपूर प्रमाणात विकायला येते। आता तर ही 2-3 हप्ते विकायला येते आणि याचप्रमाणे आणखीन सगळ्या रानभाज्या विकायला येतात। तर आपण चला बनवूया काटेकोसायची भाजी। काटेकोसायच्या भाजीला कोळं तोडून घेतलेलं आहे आणि बारीक कापून घेतलेलं आहे। भरपूर पाण्याने स्वच्छ धुवून पाण्यातून काढून टोपलीत त्याला निथळायला ठेवलेलं आहे। इकडे कढईमध्ये तेल घातलेलं आहे। तर तेलामध्ये जिरं आणि लसूण घातलेला आहे, बारीक चिरलेला कांदा आणि लाल सुकी मिरची घातलेली आहे। याच्यामध्ये हे झाल्यानंतर आपल्याला मसाले घालायचे आहे। तिखट, मीठ, हिंग, हळद घालायचं आहे आणि चांगलं परतून घ्यायचं आहे। सोबतच आपल्याला टोमॅटो घालायचा आहे बारीक चिरलेला आणि टोमॅटो टाकल्यानंतर थोडंसं आपल्याला हे टोमॅटो स्मॅश होऊ द्यायचं आहे, नरम होऊ द्यायचं आहे, मसाल्यात झाकून ठेवायचा आहे आणि लगेचच आपल्याला ही भाजी घालायची आहे, त्याच्यात बारीक चिरलेली भाजी। सोबतच आपण चणा डाळ पण घालतो आहोत। चणा डाळ ऐवजी आपण याच्यामध्ये मूग डाळ पण, भिजवलेली मूग डाळ पण घालू शकतो किंवा नुसती अशीच करू शकतो। तर रेडी आहे काटेकोसायची भाजी। तर ही भाजी आपण भाकरी, पोळी किंवा भातासोबत पण खाऊ शकतो। तर विविध प्रकारच्या रानभाज्या आपल्याला ह्या सीझनमध्ये खायला मिळतात आणि खाल्ला पण पाहिजे। त्या फार पौष्टिक आहे आणि शरीरासाठी फार चांगली आहे। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ? ह्या भाजीला तुमच्याकडे काय म्हणतात मला कमेंट्स करून नक्की सांगा। बाय बाय, थँक्यू।